चला तर मंडळी, आज आम्ही सकाळी सकाळी देवदर्शनासाठी निघालोत. कुठं निघालोत ते तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल. आणि चला तुम्ही पण आमच्यासोबत देवदर्शनासाठी. तर चला तर मग मंडळी, रामकृष्ण हरी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. चला तर आज आम्ही सकाळी सकाळी आवरून नागनाथच्या दर्शनासाठी औंढ्याला आलेलो आहेत. तर औंढ्याला पण आलोत आणि आज सोमवार आहे. पण मंडळी नाही का, आज सोमवार असून हा व्हिडिओ तुम्हाला 2-3 दिवस लेट तुमच्याशी शेअर केलेला आहे, कारण थोडासा मोबाईलचाही प्रॉब्लेम असल्यामुळं तर तुम्ही समजून घेऊ शकता. तर चला तर आम्ही आता औंढ्यात आलोत आणि गाडी पण इथं पार्किंगला लावालीत मालक. आणि गाडी पार्किंगला लावल्याच्यानंतर मग आम्ही काय केलं, मंदिराकडं दर्शनासाठी निघालेले आहेत. तर पाहता मंदिरात किती गर्दी आहे काय माहीत नाही, पण आम्ही मेन दरवाजा आहे मंदिराचा, तो तिथून निघालेलो आहोत आम्ही. तर मंडळी, यात्रेमध्ये ना का भरपूर अशी गर्दी असते औंढे नागनाथाला पण आम्ही कसं आता आडवारे निघालोत ना, तर तेवढी काय गर्दीचं वाहन दिसेना. पण चला म्हणलं, आम्ही दरवाजातून निघालोत मध्ये. तर तसे तर नाही का मोबाईल सगळ्यांनी गाडीमध्ये ठेवले होते बाकीच्यांनी, पण मी सोबतच घेतला होता, कारण मला थोडासा व्हिडिओ शूट करायचा होता. तर चला तर तसं तर मी भीत शूट करू लागले, कोणी मोबाईल घेईल बघल म्हणून. तर चला आता निघालो. आता मागून मी शूटिंग माझी चालूच होती थोडी. तर पहा गर्दी किती आहे. तर आम्ही काय केलं, मालक म्हणले मोबाईल ठेवा, कोणी जप्त करेल. तर मी मोबाईल ठेवून दिला आणि लाईनीला लागेपर्यंत मी मोबाईल काढलाच नाही बाहेर, पूर्ण दर्शन होईपर्यंत. मग लोक जप्त केला. तर मग दर्शन आमचं झालं. तर 1-1.5 तास लागला दर्शनाला. दर्शन आल्याच्या नंतर मग मी हा गर्दीचा व्हिडिओ शूट केला. पुन्हा मंदिराला प्रदक्षिणा घालताना मग ही बाकीची नंतर मी अशी शूटिंग करून घेतली सगळीकडली. तर मंदिर, या मंदिराचं बहुतेक काही बांधकाम चालू असेल, त्यामुळे हिरवा मॅट वरून पूर्ण कळसाला झाकलेला होता. तर पहा, मी दर्शन केल्यानंतर असा राऊंड मारला प्रदक्षिणा. तर पूर्ण सगळीकडून मी अशी शूटिंग केली. ही दोघं पुढं चालू होते, आम्ही दोघी सोबत होतो. तर बघा, पूर्ण राऊंडची मी शूटिंग करून घेतली. आणि शूटिंग केल्याच्यानंतर आम्ही पाठीमागं थोडंसं एका पायरीवर बसलो होते. 5 मिनिट म्हणतात ना, दर्शन केल्याच्यानंतर 5 मिनिट निवांत बसावं. तर इथून पण कुणी मुखदर्शन घेऊ लागले. तर आम्ही इथे निवांत बसलो पायरीवर. आणि गर्दी चालूच होती, येणं जाणं, पण तेवढी गर्दी नव्हती. तर 1-1.5 तास लागला दर्शनाला. तर आणि जुन्या काळातले हेमाडपंती मंदिर. तर आम्ही बसलो 5 मिनटं. बसल्या आम्ही असेच मंदिराच्या गप्पा चालू होत्या मालकाच्या ते. आणि निवांत 5 मिनटं बसल्याच्या नंतर माझी शूटिंग चालूच होती पायरीवर बसल्या पूर्ण इकडून तिकडे व्हिडिओ घ्यायची. तर इकडं आम्ही मग बोलत होतो सगळेजण. तर मग सगळं 5 मिनटं झाल्याच्यानंतर आम्ही परत निघालो मंदिराच्या बाहेर. आणि मग बाहेर आल्यानंतर आम्ही दोघींनी काय केलं, त्या दोघाला पुढं जाऊ दिलं आणि आम्ही मस्त फोटो वगैरे घेतले. तिथं खूप फोटो घेतले, पण तुमच्याशी तेवढे नाही शेअर केले. आणि थोडासा प्रसाद घ्यायला चलता प्रसादाचा व्हिडिओ नाही तुमच्याशी शेअर केला. आता सगळे जर शेअर करायचं म्हणतो खूप मोठा व्हिडिओ होतो मंडळी, मग लई प्रॉब्लेम येतो. तर मग आम्ही निघालो, तर गाडीकडे निघालो. तर चालता रसवंतीकडे लक्ष गेलं. तर मग ते ताई म्हणलं चला आपण रस घेऊ. तर मग आम्ही तिथं बसलो तर रसवंतीमध्ये रस घ्यायला. आणि एक तिथं आमचे नाही का एक 5-10 मिनिट गेले तिथं, आणि मस्त रस वगैरे घेतला. आणि तिथं निवांत बसलो थोडंसं. आणि बसल्याच्यानंतर मग तिथं थोडीशी बिस्लरी घेतली, थोडं पाणी पिलो, रस पिलो. आणि हे ऊस किती मोठं, इतका उंच ऊस होता ना. हे जवळजवळ 15-20 फूट लांबीचा ऊस असेल एवढा ऊस होता, आणि गावरान ऊस होता. आणि मस्त इथं रस घेतला. आणि त्याच्यानंतर मग काय केलं, आम्ही मस्त गाडीकडे निघालोत गप्पा मारल्या थोड्या तिथं. तर 11-11:30 वाजले असतील सकाळच्या. कारण सकाळी गेलो होतो आणि ऊन पण छान पडलं होतं. आणि नाही का, ह्या आठवड्यामध्ये जास्त थंडी पण नाही, आभाळ आलेलं आहे, थंडी नव्हती बिलकुल, त्यामुळे आम्हाला काहीच वाटलं नाही. तर चला आता मस्त आम्ही सगळी करून गाडीकडे आलोत. आणि तिथून मग काय केलं, गाडी काढून निघालो आपलं परभणीच्या दिशेने. तर निघता यावर्षी नाही का कापूस भरपूर झालेलं आहे, पाऊस भरपूर झालेला आहे, त्यामुळे आमच्याकडं खूप कापसाचं आहे उत्पन्न. आणि काही लोकांनी कापूस वेचणी झाल्याच्या नंतर त्या पराठ्या उपटून हरभरे पेरले. तर ज्यांनी लवकर पेरले त्यांची हरभऱ्याची भाजी पण खुडायला आली. आणि आमच्यात नाही का हरभऱ्याची भाजी खूप आवडते सगळ्यांना, ओली भाजी, घोलाना म्हणतात ना, मोकळी. तर म्हणलं चला, रस्त्याने आम्हाला एक भाजीचं शेत दिसलं. तिथे एक मामा होते झाडाखाली बसले, त्यांना आम्ही विचारलं, कारण कोणाच्या वस्तूला परस्पर हात लावू नये. तर मग ते घ्या म्हणले बाय काय घ्यायची ती.
तर मग आम्ही काय केलं, तिथे एक रोडच्या कडेला गाडी उभा केली आणि तिथं मस्त हरभऱ्याची भाजी आहे मी तिथं शूट करत करत गेले. तर आम्ही मस्त दोघीनं कॅरी बॅगमध्ये, आता आमच्या जो काय नव्हतं ना असे कपडा आहे, तर आम्ही कॅरी बॅग होता, तर त्याच्यामध्ये मस्त हरभऱ्याची भाजी अशी दोघीनं पण खुडून घेतली. कारण ताजी भाजी मस्त घोलणा करून मोकळी छान हिरवी मिरचीची इतकी मस्त टेस्ट खमंग लागते ओली भाजी. आणि कारण वाळू पण ठेवतात ना उन्हाळ्यामध्ये, हाटून करतात ना भाजी. तर चला म्हणलं आम्ही भाजी मस्त घरी आणली, एक अर्धा एक तास आराम केला, चहा पाणी केलं. म्हणलं चला तुमच्याशी थोडं शेअर करावं आणि व्हिडिओचा शेवट करावा. तर मंडळी कसा वाटला आमचा आजचा छपाई, एवढी छोटी टोपल्यावर भाजी. तर कसा वाटला आजचा औंढ्याच्या नागनाथाच्या दर्शनाचा आणि ताजी ताजी हरभऱ्याच्या ओल्या भाजीचा छोटासा ब्लॉग आवडल्यास मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.